2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की गोपीचंद पडळकर यांच्यावरती गुन्हा नोंद करा किंवा गोपीचंद पडळकर यांच्यावरती FIR दाखल करा. आणि हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर गोपीचंद पडळकरची जी काही चाटुकरी करणारी लोक होती ती बिळातून बाहेर पडली आणि ट्रोल करताना दिसली. मी परत एकदा तेच वाक्य म्हणतोय, गोपीचंद पडळकरवरती गुन्हा नोंद करा, त्यांना कायदेशीर अटक करा, कारणही त्याला तशीच आहेत. त्यामुळे मी पुन्हा म्हणतोय की गोपीचंद पडळकर यांच्यावरती FIR दाखल करा आणि हाके यांना तात्काळ अटक करा. होय, बरोबर ऐकले. गोपीचंद पडळकर हे 8 तारखेला कोंढवा येथे हिंदू मोर्चा घेऊन आलेत. मला त्या माननीय महोदयाला सांगायचं आहे की तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि निवडून याच्यासाठी दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघातील कामं विकास करावा आणि जनतेला दिलासा देणारी जनतेच्या कल्याणाचे मुद्दे तुम्ही विधानसभेमध्ये तुम्ही उचलावीत आणि विधानसभेमध्ये त्या मतदारसंघाला न्याय मिळावा याच्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले. आणि तुम्ही पुन्हा एकदा 8 तारखेला सासवड ते कोंढवा इथं एक हिंदू मोर्चा काढला आणि या हिंदू मोर्चामधून मुस्लिम समाजावरती प्रेशर आणण्याचं काम केलं, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं काम केलं, हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, प्रक्षोभक भाषणं केली, माथे भडकावणारं तुम्ही वक्तव्य इथे सुद्धा तुम्ही केलं. आणि मला त्या महोदयांना समजावून सांगायचं आहे की तुम्ही कोणाला प्रश्न करताय. जनतेने तुम्हाला निवडून दिलेस. केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि तुमचे देवभाऊ ते राज्याचे गृहमंत्री आहेत. आणि त्या राज्याच्या गृहमंत्री असताना सुद्धा तुम्ही कोंढव्यामध्ये येऊन हिंदू मुस्लिम वाद उत्पन्न करण्याचा आणि हिंदू मुस्लिम दंगल घडवून यावं अशा प्रकारचं एक प्रेशर त्या रॅलीतून आणलं. पोलिसांवरती पण तुम्ही दबाव टाकला. आम्ही कोंढव्यात जाणार, आम्ही कोंढव्यात सभा घेणार आणि तुम्ही पोलीस प्रशासनावरती काही प्रश्नचिन्ह मांडली. तुम्ही मीडियासमोर म्हणालात की बोबदेव घाटामध्ये कॅमेरे सर्वत्र बसवली पाहिजेत, इथं मुस्लिम समाजाने येऊन इथं नमाज पडू नये किंवा मग नमाज पठण करू नये, इथं येऊन मुस्लिम समाज इथं येऊ नये, अशा प्रकारचं भडकाऊ वक्तव्य, माथे भडकवणारं वक्तव्य तुम्ही तिथं केलात आणि प्रशासनावरती, पोलीस प्रशासनावरती दबाव आणलात. खरं तर तुम्ही आमदार आहात, तुमचं केंद्रात राज्यात सरकार आहे, देवाभाऊ तुमचे गृहमंत्री आहेत. हे सवाल इथं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट देवाभाऊला बोलू शकता की तुम्ही अशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा राबवा. तुम्हाला खरं तर इथे येण्याची गरजच पडली नाही पाहिजे. आणि तुम्हाला तेवढाच जर जनतेच्या प्रश्नाचा जर पुळका असेल ना, तर ईदच्या 2 दिवस अगोदर इफ्तार सोडत असताना काही मुस्लिम बांधव मस्तानी तलाव येथे इफ्तार पार्टी सोडत होते आणि त्यांच्यावरती काही बांधवांनी हल्ला केला आणि त्यामध्ये मोठं म्हणजे त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यामध्ये फार मोठं एक षडयंत्र होतं. हा नियोजित त्यांचा जो आहे तो कट होता आणि कट करून 15-20 लोकांनी त्या रमजान असताना सुद्धा इफ्तार पार्टी म्हणजेच रोजा सोडताना तिथं मुस्लिम बांधवावरती लाठीचार्ज केला किंवा त्यांना मारहाण केली. याच्यावरती तुम्ही कुठेही बोलला नाही. तुम्हाला हिंदूचा एवढाच पुळका आहे तर त्या गंगेमध्ये 1100 लिटर दूध जे तुम्ही ओतले ना हिंदूच्या नावाखाली, ते गोरगरिबाला वाटलं असतं तरीही तिथं फायदा झाला असता. आणि त्यांच्यासोबत होते माननीय संजयजी जगताप साहेब. तुम्ही माजी आमदार होतात
आणि काँग्रेस पक्षाचे तुम्ही आमदार होता, तुमची विचारधारा आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा जुळत नसताना सुद्धा तुम्ही त्यांच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न करताय. कोणाला तुम्ही दबाव आणताय की हिंदूवरती हल्ला झाला त्यामुळे हा हिंदू मोर्चा काढला? मी पुन्हा एकदा सांगतो की या गोपीचंद पडळकरांचं असं भडकावू माथे भडकवणारं वक्तव्य पुन्हा पुन्हा होत आहे. त्यांच्यावरती FIR दाखल करा, त्यांच्यावरती गुन्हा नोंद करा आणि हाकेवरती जो गुन्हा नोंद झालेला आहे, जो शासकीय कामात अडथळा निर्माण करून अंजनगाव प्रकरणामध्ये, त्याला तात्काळ अटक करा. कारण त्याच गुन्ह्यामध्ये दुसरे जे मराठा बांधव होते त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल केला आहे. त्यांना फरफटत पोलिसांनी घेऊन मारहाण केलेली आहे. तशाच प्रकारची ट्रीट या हाकेला सुद्धा करायला पाहिजे होती. कारण तो FIR दाखल होऊन सुद्धा त्याला आणखीन अटक झाली नाही. तो पोलिसाच्या सुरक्षेमध्ये पत्रकार परिषद घेतो, पत्रकारांशी बोलतो. हा एकाला न्याय आणि दुसरा एकाला न्याय, एकाला एक कायदा आणि दुसऱ्याला एक कायदा असं संविधान सांगतं का? असा भारतीय कायदा सांगतो का? तर नाही. सर्वांना कायदा सेम असतो. आरोपी हा आरोपी असतो. तिथं सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की माथे भडकवणारं वक्तव्य ह्या पडळकरांनी केलेलं आहे. त्यांना तात्काळ FIR दाखल करावा आणि हाकेंना तात्काळ अटक करावी अशी माझी सरळ मागणी आहे.